कुण्याही ड्रायव्हर पार्टनरला काय हवं असतं? हेच ना, की त्याला वाट बघावी लागू नये आणि त्याला एकामागून एक सातत्याने ट्रिप्स मिळत राहाव्यात. आता जाणून घेऊया उबर ॲपमध्ये यासाठी काय व्यवस्था आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या रायडरच्या ड्रॉप लोकेशनजवळ पोहोचता, तेव्हा ॲप तुम्हाला नवीन ट्रिप रिक्वेस्ट पाठवू लागतं. त्यामुळे तुम्ही त्या लगेच ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार असायला हवं. हे फीचर वापरल्याने ड्रायव्हर पार्टनरच्या काम करण्याच्या वेळेचा योग्य उपयोग होतो आणि जास्त वेळ वाट बघावी लागत नाही. उबर प्लॅटफॉर्मवर ऑफलाईन जाण्यासाठी काही मनाई नाहीये. त्याचंच एक उदाहरण म्हणजे पॉज ऑप्शन. जर ड्रायव्हर पार्टनरला ऑफलाईन जाण्याची इच्छा होत असेल, तर ट्रिपच्या दरम्यान पॉज बटणावर टॅप करून नवीन ट्रिप येणं तो थांबवू शकतो. हे बटण दाबताच पुढल्या स्क्रीनवर स्टॉप न्यू रिक्वेस्टचं बटण दिसू लागतं आणि त्यानंतर ड्रायव्हर पार्टनरला सूचनासुद्धा मिळते. रिक्वेस्ट स्टॉप केल्यानंतर ट्रिप पूर्ण केल्यानंतर तो ऑफलाईन जाऊन त्याची कामं पूर्ण करू शकतो. आहे की नाही स्वातंत्र्य आणि स्वतःच बॉस असल्याची भावना? उबर ॲपवर माझं आणखी एक आवडतं फीचर आहे, ज्यामध्ये स्क्रीनखाली हे लिहिलेलं असतं की तुमच्या करंट लोकेशनवर पुढली ट्रिप किती वेळानंतर मिळण्याची शक्यता आहे. ह्या माहितीमुळे ड्रायव्हर पार्टनर हे ठरवू शकतात की त्यांना त्याच लोकेशनवर थांबायचंय की दुसऱ्या कुठल्या लोकेशनवर जायचंय. सुविधांनी परिपूर्ण असलेल्या उबर ॲपवर अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळतच असते. यासाठीच तर मी उबर प्लॅटफॉर्मचा मोठा फॅन आहे.